Good morning, all of you. Let me start. In last lecture, what you studied? Yes. Hello. Is my voice audible or not? Yes, sir, you are audible. Okay. In last lecture, we will start with what? Examples. Example of polar form. We are trying to cover the polar equation. Okay. Tracing of a curve by using polar equation R equal to A plus B cos theta. If A equal to B, if A greater than B, if A less than B. We see some example on this polar equation. So same, the second part of this polar equation. So write down tracing of a curve by yes. What is the problem, Yash? What is the problem, Yash? R square is equals to A square sin 2 theta. What is the problem actually? Sir, table theta ची व्हॅल्यू 0 आली 0, π/2. मग सर टेबल ड्रॉ केलं ना, R square is equal to सगळीकडे 0 येते. टेबलचे पॉइंट काय घेतले? टेबलचे पॉइंट सांगा. 0 π/2 0 π/2 हां pi and 3 π/2. अरे येणारच नाही ना मित्रा, प्रश्न येणारच नाहीये. कारण की इथं काय आहे, 2 थीटा आहे. म्हणजे इच क्वाड्रंट डिवाइड इंटू 2 पार्ट. म्हणजे काय घ्यायला पाहिजे तुम्ही? 0 π/4 π/2 बरोबर आहे का? 3 π/4 आणि पाय हे घ्यायला पाहिजे ना. काल आपण असं सॉल्व्ह केलं ना. सर 2 थीटाच्या व्हॅल्यू डिफरंट आहेत ना पण सर खालच्या एक्झाम्पल पेक्षा. अरे आपल्याला इच क्वाड्रंट वी आर डिवाइड इंटू 2 पार्ट ना. आलं लक्षात? हॅलो, अरे आलं लक्षात? नाही सर. मला सांगा, नॉर्मली तुमचं इक्वेशन आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलं कुठलं? ए प्लस बी साइन थिटा किंवा कॉस थिटा. द प्लेन अँगल आहे, बरोबर आहे? प्लेन अँगल आहे तो. 0 ला π/2 ला आणि पाय ला गो टू द ओरिजिनच जाणार आहे तो. हॅलो, येस सर. मग तुमचा 2 थीटा म्हणजे काय? इथं काय सांगितलं तुम्हाला? 2 थीटा. इथे काय सांगितलंय? 2 थीटा. 2 थीटा म्हणजे काय? 2 थीटा म्हणजे काय? इच क्वाड्रंट विल डिवाइड इंटू 2 पार्ट. मग 2 पार्ट 0 टू π/2 एक पार्ट असतो, त्याचे 2 भाग करायचे म्हणजे काय? 2 भाग करायचे म्हणजे काय? π/4 π/4. Okay, so we find the value. So I think here is r square is 0 because sin 0 is 0 na. Yes sir. 0. Then next sin 2 theta means theta equal to π/2. When you put that π/2 means sin pi. Sin pi is also 0. बरोबर आहे का? Hello. Yes sir. Next here is sin π/4 means sin 2 times π/4. So what do you get the value? Sin of π/2. What is sin π/2? Is 1. So we got the answer is a square. 3 π/4 is minus a square. 3 π/4 is minus a square. And continue in this way. Continue in this way. Sin pi. Sin pi is also, I think, sin 2 pi. Sin 2 pi is also 0. So we got this term equal to 0. Now for π/4 in first quadrant, this is plus a. This is minus 3 π/4. R square. R घेतला तर काय होणार? इमॅजिनरी येणार. ओके, मग तुमचा कर्व ट्रेस करायला गेला तुम्ही, सर्व कर्व ट्रेस करायला गेला तुम्ही, तर कर्व तुमचा असा येणार आहे. पहा आता, इफ एनीवन वांट टू टॉक विथ मी, प्लीज डू नॉट चॅट विथ मी. बरं का, आज मी घरूनच लेक्चर घेतोय, त्यामुळे मला चॅट बॉक्स दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे काय बोलायचंय ते तुम्ही डायरेक्टली बोलू शकतात.
ओके, टेबल तर क्लिअर झाला काय? हॅलो, येस सर. येस सर. पुढे पुढे आता तुम्हाला काढायचं काय? टँजंट. टँजंट काय, सॉरी, काय काढायचं तुम्हाला आधी? हा प्रत्येक भाग करतो, 2 भाग करतोय. दिस इज युअर फा. ओके, जर व्यवस्थित विचार केला तर π/2 ला हा कुठे जातोय? π/2 ला 0 ला, आणि 3π/4 ला, म्हणजे इथे मायनस आहे, इमॅजिनरी आहे, कर नॉट प्रेझेंट. बरोबर आहे का? हॅलो, हे 3π/4 येणार ना? अरे बरोबर आहे का? येस सर. ह्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट नाही, मग ह्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट नसलं, बोले एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट कुठला क्वाड्रंट आहे? एक्झॅक्टली त्याचा अपोजिट कुठला क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे किती? 3, 4, 5, 6, 7 π/4. 7 π/4 ला पण नॉट प्रेझेंट. आलं लक्षात? येस सर. येस सर. Not present. Okay, so we just note that theta equal to π/2. Sorry. Theta equal to 0. Theta equal to π/4. 4. Theta equal to π/2. Theta equal to pi. Theta equal to 3π/2. Now, for this π/4, what is the point we got? That a π/4. आणि कंटिन्यू इन दिस वे एक्झॅक्टली अपोजिट पण पॉईंट काय येणार? मायनस a π/4. बरोबर ना? मायनस a 3, 4, 5 π/4. दिस थिटा इज इक्वल टू 5 π/4. टेबल नाही काढला पण जज करू शकतो आपण. इकडला पॉईंट काय असणार आहे? 5 π/4 इज मायनस a. ओके, नाव दिस इज पॉइंट r इक्वल टू 0. r इक्वल टू 0 काय? हा झाला. मग इथून पॉइंट काढायचा, हा असा कंटिन्यू होणार पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे? π/2 ला 0 ला पहा कुठल्या पॉइंटला तो ओरिजिन लावतोय? एक म्हणजे 0 ला, आणि दुसरा π/2 आणि पाय ला. पहा इथं 0 ला मी ओरिजिन मधून घातला, परत पुढे हा पॉइंट असाच येऊन ओके, इन्फिनिटी व्यवस्थित काढा तुम्ही. परत π/2 तो कुठे जातोय? इज ओरिजिनला. ओके, सो दिस इज द कर्व. अंडरस्टँड? येस सर. Okay. Just write down that carefully. Here tangent is not exist, huh? Tangent exist होतोय. Hello. Tangent is not exist ना? Okay, so let me start the next part. पुढे जायचं? Hello. येस सर. ओके, कर्व ड्रॉ करा. मी फक्त फास्टली कर्व ड्रॉ केलेला आहे. वी गो टू द नेक्स्ट पेज. सर r equal to 3 plus 4 cos theta चा कर्व कसा येणार? r equal to 3 plus 4. cos theta. 3 plus 4 cos theta तो सेम ना? सांगितलं पण. Tangent 3 काय? a less than b आहे. a less than b म्हणजे असाच येणार ना? सेम. जो a plus b काढला ना, तो सेम करणार आहे. टँजंट येणार नाही त्याला. हॅलो, yes sir. टँजंट येणार नाहीये. टँजंट येणार नाही, मग तुमच्यावर डिपेंड आहे
की बाबा ह्याला कुठून वळवायचं, सपोज मला इथून वळवायचं, बरोबर आहे. पण as we got that a minus b, somewhere a minus b we got the -1 व्हॅल्यू ना. पण Yes. -1 या ठिकाणी कर प्रेझेंट नाहीये तुमचा, बरोबर आहे ना. तर तुम्हाला कर असा घेऊन जावं लागेल, बरोबर आहे ना. हॅलो, Yes, अशा sir. प्रकारे करेल ना. आला का शिर्यू? Yes. फक्त त्या ठिकाणी टँजंट एक्झिस्ट होणार नाहीये. काय एक्झिस्ट होणार नाहीये? टँजंट एक्झिस्ट होणार नाहीये. ओके, आणखीन काही? आणखीन काही? No. ओके, बाकी कोणाला काही प्रॉब्लेम? हा, नेहमी प्रॉब्लेम 2 लोकांना पडतात. कुठल्या कुठल्या 2 लोकांना रे? ओके, सांगा कुठल्या 2 लोकांना प्रॉब्लेम पडतात नेहमी? एक म्हणजे तो खूप चांगला अभ्यास करतो, जो अभ्यास करतो, प्रयत्न करतो, त्याला प्रॉब्लेम येतात. आणि दुसरा म्हणजे जो कधीच लक्ष देत नाही. जो कधीच काय करत नाही. कधीच काय करत नाही. तर तुम्हाला डिसाइड करायचं आता तुम्हाला कशामध्ये राहायचंय. ओके, सो झाले, सगळ्यांचं क्लिअर झाले, पुढे जाऊ. हॅलो. येस. Okay, now we start the next part is tracing of a curve by using polar equation r equal to f of theta. Particularly we see the 2 type of curve. Okay, so write on the topic name. Tracing of a curve by a polar equation r equal to f of theta, r equal to f of theta, r equal to f of theta. Particularly f of theta is equal to what? इक्वेशन अशामध्ये असणारे r equal to a sin n theta or r equal to a cos n theta. r equal to a sin n theta, r equal to a cos n theta. अतिशय सिंपल आहे. just understand the theory first and then we go to the next. Theory is very important. ओके, पहिला करून तर तुम्हाला कळालं असेल किंवा कर्व ट्रेस करणं म्हणजे एवढं अवघड गोष्ट नाहीये. तर थेरी जर कळाली तुम्हाला तर ह्या गोष्टी अवघड नाही, बरोबर आहे का? हॅलो. ओके, सो दॅट कर्व इज कॉल्ड ॲज रोज कर्व. त्याला काय म्हणतात? रोज कर्व. So what is the curve is look like in terms of what? R is equal to a times sin n theta or r is equal to a times cos n theta. Okay, so just we are see the theory behind this. So curve given by a equation r equal to a cos n theta or r is equal to a sin n theta, r is equal to a cos n theta or r is equal to a sin n theta. Example, r is equal to 2 or a cos 2 theta, r equal to a sin 2 theta or r is equal to a cos 3 theta or r is equal to a
sin 3 theta or r is equal to 3 cos 2 theta, r is equal to 2 sin 3 theta, etc. like this curve. अशा प्रकारे आपल्याला कर्व ड्रॉ करून घ्यायचे. तर याच्यामध्ये ओके, याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये एमसीक्यू टाइप मध्ये काय काय क्वेश्चन असतील रे? इन प्रिव्हियस एक्झाम्पल, प्रिव्हियस टॉपिक, दॅट इज अ पोलर इक्वेशन. एमसीक्यू टाइप कुठले कुठले एक्झाम्पल असतील? सिमेट्रिक अबाउट व्हॉट? Okay, symmetric about, very good. One first is symmetric about the initial line. Then second point, symmetric about pole theta equal to pi by 2, and symmetric about the origin or pole. Three type of symmetry. Pahle MCQ. Very good. Then next, yes, Tangent. very good. Whether the curve exists tangent or not. Okay, in general tangent is given, or just simple one point that theta equal to pi by 2, pi by 4, or whatever may be. The tangent is given. Very good. The second point, tangent. Third, passing through origin or not. okay, very good. Whether the curve is passing through origin or not. Very good. Then next, yes, next, three type of only three equation. तीनच पॉइंट येतील का? चौथा पॉइंट येणार नाही का? चौथा पॉइंट असू शकतो कर्व मध्ये. तुम्हाला इक्वेशन कर्व देतील, हा कर्व दिला आणि मग त्याचं इक्वेशन काय लक्षात, डायग्राम वरून इक्वेशन काढायचं. मग रिव्हर्स प्रोसेस कसं जायचं? रिव्हर्स प्रोसेस असं जायचं की बाबा इक्वेशन मध्ये नाही का पॉइंट कुठे कुठे इंटरसेक्ट आहेत, टँजेंट कुठे आहे का, आणि त्याच्या खालच्या इक्वेशन वरून कम्पेअर करून पाहायचं बाबा कुठला कर्व असू शकतो. आलं लक्षात? हॅलो, Yes. दिस इज Yes, sir. four type of MCQ asked in this polar equation r equal to a times a plus b cos theta or a plus b sin theta. Now for here we ask first number of loops. काय विचारतील? कर्व मध्ये नंबर ऑफ लूप किती आहेत. सेकंड, सिमेट्री, कर्वला सिमेट्री कुठली आहे? सिमेट्री सेम ॲज प्रिव्हियस वन. थर्ड tangent, and this type of curve is always pass through origin. Note this thing, 2 theta, 3 theta, 4 theta, n theta. हे जे n theta चे example आहे, is always pass through origin. Note this thing, is always pass through origin. Then next, where our first loop in curve, where the first loop, where our second loop, where our third loop. In this way, you are asked find the curve. Okay, in this we have find a curve. Yes, बोला. तुम्ही ब्रांच कुठली तुमची? भोसले मॅडमला फोन करता का? मी लेक्चर घेतोय. भोसले मॅडम तुम्हाला सांगते. भोसले मॅडम माहिती आहे तुम्हाला? ओके, सो इन दिस वे यू आर फाइंड कुठल्या किती प्रकारचे. पहिलं म्हणजे काय? सिमेट्री. दुसरं म्हणजे नंबर ऑफ लूप. तिसरं म्हणजे टँजेंट. चौथं म्हणजे टेबल ड्रॉ द लूप, फर्स्ट लूप, सेकंड लूप, थर्ड लूप किती असेल, कुठे असेल ते. ओके, सो वी सी दॅट द थिअरी बिहाइंड दिस. सो इक्वेशन ऑफ अ कर्व. Equation of a curve, r is equal to a sin n theta or r is equal to a cos n theta. Equation of a curve, r is equal to a sin n theta or r is equal to a cos n theta. Okay, so step first, before you find a symmetry, we find a number of loop. Okay, step first काय? Number of loop. तर नंबर ऑफ लूप कसं काढायचं पहा.
A. If n equal to odd, then curve contains n लूप. म्हणजे दिलेल्या टर्म मध्ये हा जर n ऑड असेल तर कर्वला काय असतील, ऑड लूप असतील. म्हणजे पहा, लक्षात घ्या, ह्या ठिकाणी cos 3 आहे. cos 3 म्हणजे काय, किंवा sin 3 ह्या इक्वेशनला किती लूप असतील रे? n loops. n लूप. n लूप म्हणजे किती? n लूप म्हणजे किती? 3 लूप. n लूप म्हणजे किती? 3 लूप. पहा, लक्षात घ्या, मी माझं स्टेटमेंट, माझं बोलणं व्यवस्थित ऐका. परत म्हणतात हे लूप कसे काढले सर, विचारतात, परत प्रश्न विचारणं तुम्हीच विचारणार आहेत. ओके, सपोज एक्झाम्पल मध्ये r इज इक्वल टू a cos 3 और r इज इक्वल, एकच घेऊ नाही तर कन्फ्युज होतं. देन कर्व कंटेन 3 लूप, कारण की n काय आहे, ऑड आहे. ओके, सेकंड पार्ट ह्यातला बी, इफ n इज even, then curve contain डबल म्हणजे किती, जी काय व्हॅल्यू असेल त्या डबल म्हणजे 2 टाइम्स 2n लूप्स. म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर r इज इक्वल टू a sin 4 थीटा असेल, देन कर्व कंटेन किती रे? 8 लूप्स. 8 लूप. आलं लक्षात? डबल कर्व कंटेन 8 लूप. ओके, कळालं का? हॅलो, Yes, sir. this is the first question. This is the first question we are asked. Find number of loop in the curve. So we are in this way, you will find the number of loop. Then step second is symmetry. Symmetry is same as polar form. polar form. Same, nothing change, just we write down our line. So cos असेल तर काय, Symmetric about initial. sin असेल तर काय, polar pi by cos असेल तर काय, symmetric about initial line. हा, इनिशियल लाइन. sin असेल तर काय, अबाउट दी थीटा इक्वल टू pi by 2. pi by 2. आणि आता पूजा ते बघ तिकडे जरा. Okay, so write on the first symmetry. First, for r equal to a cos n theta, curve is symmetrical about इनिशियल लाइन. म्हणजे ही कशी काढणार सिमेट्री? हॅलो, सिमेट्री आपण डायरेक्टली लिहिली, पण काढणार कशी, काढायची म्हणली तर Theta is equal to minus theta. व्हेरी गुड. थीटा इक्वल टू मायनस थीटा पुट करणार आणि आपण सिमेट्री फाइंड करणार. सेकंड सिमेट्री, अबाउट द लाइन थीटा इक्वल टू पाय बाय 2. अबाउट द लाइन थीटा इक्वल टू पाय बाय 2. So second, for r equal to a sin n theta,
कर्व इज साइन थीटा, एक मिनिट, जस्ट वेट, इथे थोडस मॉडिफिकेशन करू आपण. आर इक्वल टू ए साइन थीटा घेऊ, फक्त प्लेन घेऊ, फक्त प्लेन साइन थीटा. कर्व इज सिमेट्रिकल अबाउट लाइन थीटा इक्वल टू पाय बाय 2. जर प्लेन जर असेल, n ची व्हॅल्यू 1 असेल आणि इन जनरल n 2 3 4 असेल, इन जनरल n काय असेल 2 3 4, म्हणजे r इज इक्वल टू ए साइन n थीटा असेल. या ठिकाणी तिसरी सिमेट्री नसणार आहे, फक्त दोनच सिमेट्री. द कर्व इज बरोबर का, इन जनरल n 2 3 4 5, देन कर्व इज symmetrical about line theta equal to pi upon line pi upon 2n, pi upon 2n. आलं लक्षात? Yes, sir. 3 टाइप ऑफ सिमेट्री. पहिली सिमेट्री कुठली? कर्व इज सिमेट्रिक अबाउट इनिशियल लाइन. दुसरी सिमेट्री कुठली? अबाउट दी लाइन पाय अपॉन 2n. म्हणजे जर तुम्ही पहिला आणि तिसरा जरी लक्षात ठेवला तरी चालेल. पहिला आणि तिसरा पॉइंट लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, so this type of symmetry you have see. This type of symmetry we have see. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू टीव्ही बंद करू, इथं बसभर अभ्यास कर माझ्याबरोबर. टीव्ही बंद कर. हा, झालंय का? हॅलो, 1 मिनिट सर. ओके, सगळ्याला कळालंय? हा, सगळ्याला कळालंय बाबा. पहिल्यांदा पॉइंट चेक काय करणार? नंबर ऑफ लूप. पहिल्यांदा चेक काय करणार? नंबर ऑफ लूप. बाबा एखाद्या कर्वला लूप किती आहेत? 2 लूप आहेत का, 3 आहेत का, 4 आहेत का, 8 आहेत का, 16 आहेत का, किती आहे? It depend upon the value of n. If n is odd, then curve contain exactly n equal loop. Okay. If curve contain n equal to even term, then curve contain exactly that 2n equal loop. 2n equal loop. Okay. हॅलो सर. हा, बोला. सर ते लास्ट लाईन मध्ये थीटा इज इक्वल टू पाय आहे का? पाय लास्ट सेंटेन्स मध्ये थीटा इज इक्वल टू पाय. r is equal to a टाइम्स साइन n थीटा असेल. n थीटा साइन मध्ये इन जनरल तुम्हाला माहिती आहे. हा, लास्ट सर, लास्ट. हेच ना. हा, त्याचे लास्ट वर्ड. हा, सांगतो तेच सांगतोय. तर तुमचं साइन असेल n थीटा, तुम्हाला माहिती ती सिमेट्री कुठे असती? पाय बाय 2 असती, बरोबर आहे, इन जनरल. पण ह्या ठिकाणी n1 असेल तर साइन n थीटा असेल तर सिमेट्री इज नथिंग बट पाय अपॉन 2n, 2 टाइम्स n. लक्षात? पाय अपॉन 2 टाइम्स n. सपोज तुम्ही जर असं घेतलं की साइन थीटा घेतलं, साइन थीटा, मग साइन थीटा सिमेट्री कुठे येणार आहे? पाय बाय 6. पाय बाय 6 म्हणजे किती? पाय बाय 6 म्हणजे किती?
30. 30 म्हणजे इथं पाय बाय 6 येणार आहे. म्हणजे ह्या जी लाईन काढली मी, ही जी लाईन काढली, ह्या लाईनला सिमेट्री असणार आहे, सिमेट्री बदलणार आहे. आलं लक्षात? पण कॉसचं तसं नाहीये. कॉसची सिमेट्री कशाला असणार आहे? फक्त ह्या लाईनला सिमेट्री असणार कॉसची. फक्त साईनची सिमेट्री बदलणार आहे. प्रत्येक वेळेस यांची व्हॅल्यू बदलली तर सिमेट्री बदलणार आहे. फक्त हे रोज कर्व मध्येच होतं फक्त. आलं लक्षात? हॅलो कृष्णा. येस सर. ओके, पुढच्या स्टेपला जाऊ. येस सर. Okay, now write down the third step. Third step. Step 3. Step 3. Find tangent at origin. Find tangent at origin. Okay. So how to find tangent at origin? How to find tangent at origin? R is equal to 0. Okay, put r equal to 0. Put r equal to 0. Then find value of theta. Value of theta gives tangent at origin. Gives tangent at origin. Okay, this step third. Step number 4 काय? What is step 4? Table. Okay, find table. Find table for different value of theta. For a different value of theta. आता नोट करा. थीटाची व्हॅल्यू कशी घेणार आहे आपण? हॅलो, थीटाची व्हॅल्यू कशी घेणार? आपण जर प्लेन थीटा असेल तर आपण व्हॅल्यू कशा घ्यायचो? प्लेन थीटा असेल तर व्हॅल्यू कशी घ्यायचो? 0 पाय बाय 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2. 2 थीटा असेल तर व्हॅल्यू काय घेणार? 2 थीटा असेल तर व्हॅल्यू काय घेणार? 0 pi by 4 पाय. pi by 2 पाय बाय 4 पाय बाय 2 पाय कंटिन्यू दिस वे. प्रत्येक क्वाड्रंटचे 2 भाग करणार. 3 थीटा असेल तर काय घेणार? 3 थीटा असेल तर काय घेणार? 3 थीटा 0 pi by 3 ओके 0 by 6. आता हा क्वाड्रंट आहे 0 to पाय बाय 2 हे 3 भाग करायचे. म्हणजे 0 to 19 3 भाग म्हणजे किती? 30 30 60 90. 30 60 90 म्हणजे किती रे? पाय बाय 6 2 पाय बाय 6 and 3 पाय बाय 6 म्हणजे किती? 0 पाय बाय 6 then 2 पाय बाय 6 is पाय बाय 3 then पाय बाय 2 continue in this way. आलं लक्षात? हॅलो, yes. जास्त अवघड असेल काय करायचं? पाय बाय 6 2 पाय बाय 6 3 पाय बाय 6 4 पाय बाय 6 5 पाय बाय 6 7 पाय बाय 6 पाय बाय 6 7 पाय बाय 6 कंटिन्यू. 6 पाय बाय 6 म्हणजे काय? पाय. ओके, 4 पाय बाय 6 म्हणजे 2 पाय बाय 3 3 पाय बाय 6 म्हणजे पाय बाय 2. इन दिस वे फाइंड अ टेबल. आलं लक्षात? Yes, sir. Okay, very good. Now we go to the step number 5. Very important step. आतापर्यंत स्टेप नंबर 4 मध्ये पर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? टेबल कसं काढायचं ते म्हटलं लिहून घ्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये. तेव्हा थीटा असेल प्लेन असेल तर वी यूज दिस वन. 2 थीटा असेल तर 2 भाग करायचे. 3 थीटा असेल तर 3 भाग करायचे. 4 थीटा असेल तर 4 भाग करायचे. 3 थीटा असेल ना तर फक्त काय होत माहिती का? तुमचं टेबल लांबतो, टेबल मोठा होतो पण कर्व खूप छोटा होतो. 3 थीटाला. 3 थीटाला म्हणजे 3च लूप ना रे, बरोबर आहे ना? 3 थीटा म्हणजे 3 म्हणजे ऑड म्हणजे 3च लूप. पण 4 थीटा असेल तर 8 लूप. 4 थीटाचा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार नाही, पुढे काला करणार नाही आपण एवढा. स्टेप नंबर 5. स्टेप 5. ओके,
So step 5 आहे ड्रॉइंग लूप. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. ड्रॉइंग लूप. ड्रॉइंग अ लूप. मी याचे दोन भाग करतो. पहा, तुम्ही एका खाली एक लिहिलं चालतं. मी याचे दोन भाग करतो. दोन भाग कसे आहेत पहा. पहिलं फॉर ए कॉस एन थिटा. जर कॉस असेल तर काय. सो फर्स्ट divide each quadrant into n equal part. प्रत्येक क्वाड्रंट किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा. n इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचा. आलं लक्षात. ऑलरेडी आपण म्हटलेलं आहे की बाबा n काय आहे त्याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं. आलं लक्षात. Yes, sir. जर आता इथे आपण लिहिणार आहे फॉर r इक्वल टू a साइन n थिटा. आधी पाहून घ्या मग लिहा बरं का. आधी पाहून घ्या. प्रत्येकाने पाहून घ्या. सो पहिला पॉइंट इज सेम. डिवाइड each quadrant into n इक्वल पार्ट. प्रत्येक क्वाड्रंट हे n इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे. सेकंड पॉइंट ड्रॉ फर्स्ट लूप. ऑलवेज along थीटा इक्वल टू 0. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ही जर कॉस ची टर्म असेल तर पहिलं क्वाड्रंट पहिलं लूप कुठे काढायचं. पहिलं लूप कुठे काढायचंय. पहिलं लूप कुठे काढणार. थीटा थिटा इक्वल टू 0. that is the initial line. पहिलं लूप कुठे काढणार. इनिशियल लाईनला. पहिलं लूप काढणार तुम्ही इनिशियल लाईनला. आलं लक्षात. Yes, sir. ओके. पुढे पुढे थर्ड वन. आता सॉरी सेकंड वन ना. सेकंड साइन असेल तर पहिलं रूप पुढे काढायचं. ड्रॉ फर्स्ट लूप along थीटा इक्वल टू पाय अपॉन 2n. बरोबर का. जर मी इथे जर cos 2 थीटा घेऊ, cos 3 थीटा घेऊ किंवा cos 4 थीटा घेऊ, काही जरी घेतलं तर तुमचं पहिलं लूप कुठे येणार आहे. पहिलं लूप कुठे येणार आहे. Initial line. हे तुमचं पहिलं लूप येणार कायमच. पण साइन असेल साइन 2 थीटा असेल तर पहिलं लूप कुठे येणार रे. साइन 2 थीटा असेल तर पहिलं लूप कुठे येणार. Pi/4 ला. π/4 ला. म्हणजे हा π/4 बरोबर आहे. हा π/4 ला. हे पहिलं लूप. सपोज साइन 3 थीटा असेल तर पहिलं लूप कुठे येईल रे. पहिलं लूप कुठे येणार. π/6. π/6 म्हणजे इथे येणार. बरोबर आहे. म्हणजे 30 येणार. बरोबर आहे. आलं लक्षात. तुमचं लूप बदलतं साइन मध्ये डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ n. क्लिअर एव्हरीवन. येस सर. अशी काही जरी व्हॅल्यू आली तर पहिले लूप कुठे येणार आहे. ऑलवेज इनिशियल लाईन. दॅट द डिफरन्स. देन थर्ड पॉइंट. पहिलं लूप झालं. आता पुढचं लूप काढायचं तर पुढचं लूप पहा. इव्हनला आणि ऑडला असे दोन केस होतात पुढचं लूप काढण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण इव्हन साठी चेक करू. ही तिसरी केस ए. इफ n इक्वल टू even then draw loop in two sector consecutively. In two sector consecutively. Yes, anybody. टू सेक्टर कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे कसं काढणार रे. टू सेक्टर कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे कसं काढणार. बाबा असं आहे. सपोज cos 2 थीटा असेल
त्याचे दोन भाग करणार, इथे एक भाग, इथे एक भाग. पहिलं लूप इथे काढलं तर दुसरं लूप कुठे येणार आहे? दुसरं लूप कुठे येणार आहे? हॅलो, त्याला साईडलाच. येस, 0, पाय बाय 4, पाय बाय 2, 3 पाय बाय 4, पाय 5 पाय बाय 4, 3 पाय बाय 2. येस, पुढचं लूप कुठे येणार आहे? at pi. पाय बाय 2 म्हणजे कंटिन्युअस लूप येणार आहे. पहा, कंटिन्युअस कंटिन्युअस येणार आहे. कंटिन्युअस बरोबर आहे. दिस इज द लूप. कारण ह्या ठिकाणी लूप काढलं तर हे दोघं मिक्स होईल ना. इथं लूप येणार नाही. कुठे येणार आहे? कंटिन्युअस लूप येणार आहे. आलं लक्षात? हॅलो, येस सर. सिमिलरली साइन असेल तरी सेम, साइन असेल तरी सेम. ओके, आता पुढचा बी. ऑड असेल तर काय? ऑड असेल तर काय? इफ n is equal to odd, n is equal to odd, then draw loop in two sector alternatively. Two sector alternatively, keeping two sector vacant. Between two loop. म्हणजे पहा, cos थीटा असेल. cos थीटा म्हणजे किती भाग करणार? 3 भाग करणार, बरोबर आहे. पहिलं लूप इथे काढलं, दुसरं लूप कुठे येणार रे? कॉसला 2 सेक्टर वॅकंट ठेवायचे. म्हणजे हा एक वॅकंट ठेवला, हा एक वॅकंट ठेवला. पुढचं लूप इथे येणार. परत 2 सेक्टर वॅकंट ठेवायचे, हा एक आणि हा एक. पुढचं लूप इथे येणार आहे. परत 2 सेक्टर वॅकंट सोडायचे, हा एक आणि हा एक. बरोबर आहे. पुढचं लूप इथे आलं. आलं लक्षात? ओके, परत एकदा काढतो वाटलं तर. तुमचं असा एक येणार, असा एक येणार, तुमचं एक असा एक गेला, असा एक गेला. 3 भाग काढले. तर पहिलं रूप कॉस मध्ये जर हे आलं तर त्यांनी काय म्हटलं, जर ऑड असेल तर 2 सेक्टर वॅकंट सोडायचे. म्हणजे हा एक सेक्टर पूर्ण, बरोबर आहे, वॅकंट सोडला. पुढचा एक सेक्टर वॅकंट आहे, म्हणजे पुढच्या सेक्टरला काढायचं. म्हणजे ह्या सेक्टरला काढायचं. आलं लक्षात? आलं लक्षात? पुढचा सेक्टर सोडायचा. हॅलो हॅलो, कोण सर? एक 15 मिनिटांनी फोन करतो परत, मला लेक्चर झालं. आलं लक्षात? त्याच्या पुढे सेम, इथे एक आणि इथे एक 2 सेक्टर वॅकंट ठेवायचे. पुढच्या सेक्टरला काढायचं. परत इथला एक सेक्टर आणि एक सेक्टर वॅकंट सोडला, इथला काढायचं. दॅट इज द कन्सेप्ट. सेम फॉर साइन. आलं? हॅलो, Yes. आता पुढे पहा. आता third one, A. If n is, A part, if n is equal to E1, then draw a loop in 2 sector consecutively. Same. Consecutively. B part, if n is odd, लिहून घ्या, write down, then draw a loop in 2 sector alternatively
keeping two sector vacant between two loops. पहा म्हणजे कॉस असेल किंवा साइन असेल, पहिलं लूप सोडलं तर पुढचे लूप ड्रॉ करायची मेथड सेम ना. हॅलो हॅलो, कॉस असेल किंवा साइन असेल, पुढचं लूप ड्रॉ करायची मेथड सेम ना. येस सर. ओके, फक्त पहिलं लूप ड्रॉ करायची मेथड ही प्रत्येकाची वेगळी, बरोबर ना. पहिलं लूप ड्रॉ करायची प्रत्येकाची मेथड वेगळी. कॉस असेल तर पहिलं लूप कुठे येणार आहे, इनिशियल लाईनला, आणि साइन असेल तर पहिलं लूप कुठे येणार आहे, पहिलं लूप कुठे येणार आहे, π/2n. 2n ला, π/2n ला. क्लिअर? येस सर. ओके, व्हेरी गुड. हॅलो, हा येस, आलं लक्षात. थिअरी सगळ्यांनी कळाली. हॅलो, Yes, sir. एकदा वाचा थिअरी, म्हणजे आणखीन क्लिअर होऊन जाईल सगळी जी काय तुम्ही लिहिली ती. झाले? हॅलो, 5 मिनिटांनी. तोपर्यंत तू काम कर, बाकीचं मीच होतो. जाऊ, काय नाही पडलं. ते झालंय का? येस सर. आता रोल नंबर पुढचा किती आहे? 6वा. 6. 6-1. राईट ऑन रोल नंबर 6. हे झाले का? चला रिप्लाय करा, ज्यांचं राहिलं त्यांनी रिप्लाय.
लेस असेल तर हा, नाहीतर काय आपलं टाइमपास म्हणून लेक्चर ऐकत असेल तर काय काही करा. So rule number next. Rule 6. Rule 6. Find asymptote if any. If any. Rule 7. Find region of absence. Find region of absence. Mostly we are use a theory behind this. Is which theory we are use? Yes, which theory we are use? First, number of loop, then symmetry, tangent and table. What? तीन सिमेट्री पाहणार आहे. पहिली तीनच टॉपिक, सिमेट्री, टँजेंट अँड टेबल. नंबर ऑफ लूप ऍडिशन झालं आणि ही काय थिअरी फक्त कर्व. स्टेप नंबर 5 कुठे लागणार आपल्याला? स्टेप नंबर 5 कुठे लागणार आपल्याला? हॅलो, स्टेप नंबर 5 आपल्याला जेव्हा आपण कर्व ऍक्च्युअली ड्रॉ करतोय त्यावेळेस लागणार आहे. आलं लक्षात? Hello. Yes, sir. Okay. Very good. So just read carefully our theory, and if any problem, ask me. Okay. This is number 5 and 6. Any problem, ask me. एक 5 मिनिट दोघं शांत बसतो, मी तुम्हाला देतो. Yes. Yes, clear? Hello. Yes, sir. थिअरी वाचली, काय प्रॉब्लेम? थिअरी वाचून काय प्रॉब्लेम आहे का सांगा? जस्ट रीड थिअरी केअरफुली. इफ एनी प्रॉब्लेम आस्क मी. ओके, सो होप सो. जर काय प्रॉब्लेम असेल तर पुढच्या लेक्चरला विचारा. So we stop here. This is the end of theory part. Now next lecture we are actual draw a curve, very simple curve. Just we are go to the step by step. तर एवढं जे आपण कर्व ट्रेसिंग जे पाहिलं आता, आपण कुठलं पाहिलंय? आपण पोलार कर्व पाहिलाय, बरोबर. त्या एवढ्या याच्यावरून तुम्हाला काय कळतं रे बाबा? पोलार कर्व पाहिलाय का रोज कर्व पाहिलाय? याच्यावरून तुम्हाला काय कळतंय? हॅलो, याच्यावरून तुम्हाला काय कळतंय की बाबा थिअरी जर तुम्हाला कळाली तर तुमचा कर्व हा जवळपास 70% तुम्ही ड्रॉ करू शकतो. आलं लक्षात? हॅलो, Yes, sir. थिअरी कळाली तर तुम्ही कर्व तुमचा 70% तुम्ही कर्व ड्रॉ करू शकता, बरोबर ना? ओके, सो वी स्टॉप हिअर. Just we see tomorrow example on this. So we are stop here. Thank you for connecting. Thank you very much.